मंदिर बघा भावांनो, मंदिर किती जुनं मंदिर आहे, किती जुनं मंदिर आहे. म्हणजे मंदिराच्या तर पुरे झाडं आले. पाणी खूप जास्त आहे आणि ना पाण्यामध्ये खूप साप आहे. 3 पिलर तुटलेले आहेत, त्यातला हा एक पिलर बाकी आहे आणि हाच जो पिलर आहे ज्याच्यावरती ही धरती कायम आहे. ताई तुम्हाला बसायचं तर वरतीच बसा ना, पडशाल तुम्ही. इथून स्टार्टिंग आहे मित्रांनो, हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आलोय. इथून स्टार्टिंग चालू होणार आहे मित्रांनो. फायनली आलोय हरिश्चंद्रगडला. हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आलोय. गाडी पार्किंग करू. हो पार्किंग जागा इथे. अचानक प्लॅन बनला, पण असा बनला की खतरनाकच बनला. काय अरे बाप रे बाप. अचानक प्लॅन कधी पण सक्सेसफुल होतात. या ना राव, काय करत बसतो तुम्ही पण या ना. हा या ना, तुम्ही पण या ना. या ना, आम्ही पण आलोय, तुम्ही पण या ना. वेलकम टू दी हरिश्चंद्रगड. भाई अविस्मरणीय, किती अविस्मरणीय ट्रिपला आलो मी. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अशा ट्रिपला आलो मी. आजपर्यंत अशा ट्रिपला कधीच गेलो नाही, कधीच नाही. पाऊस चालू होता, म्हणजे भरपूरच चालू आहे, पण माणूस ओला होता. त्यासाठी आम्ही हे रेनकोट घेतलंय. मी फोनला कव्हर लावलंय, त्यामुळं याची क्वालिटी थोडी लॉस होत असेल. आणि मी ना पॉवर बँक घेतलेला नाही, चार्जर घेतलेलं नाही आणि माईक पण घेतलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉइस ची पण क्वालिटी खराब येईल. सो प्लीज समजून घ्या. इथं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं काहीच करता येत नाहीये. बट माझ्या लाईफचा बेस्ट एक्सपिरियन्स हरिश्चंद्रगडवर यायचा. तुम्हाला माझ्या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला हे हरिश्चंद्रगडची आमची ट्रेक दाखवतो. ती पण स्कूल फ्रेंड सोबतची ट्रिप दाखवतो. आता तुम्हाला एक गंमत दाखवतो. या साईडला ना हे जे धबधबे वाहत आहे, बघा हे दिसतंय तुम्हाला, हे धबधबे सर्व. या सर्व धबधब्यांचं पाणी या साईडला येऊन पडतंय. आता माईक लावलं नाही, त्याच्यामुळे मी जोरात बोलतोय. सो व्हॉइस खरंच क्वालिटी लॉस आली तर प्लीज मला समजून घ्या. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय ते पण हरिश्चंद्रगडचा, डायरेक्ट हरिश्चंद्रगडचा. सो मी तुम्हाला एक दाखवतो की इथं इतकी भारी नदी वाहतीये. आता हे बघा, इथून दिसते तुम्हाला, बघा हे दिसतंय का, प्रॉपर नदी वाहतीये. इकडं खूप इकडे दिसतंय तुम्हाला, बघा हे शेत वगैरे इकडे बाहेर दिसतंय की इथं मस्त असं वाहत आहे मित्रांनो. आता सगळ्या आवरलंय, सगळ्यांनी म्हणजे जे वरती जॉकेट घातलं होतं ते काढलं. आता सगळ्यांनी रेनकोट घातलंय, मस्त चेहरा वगैरे धुतलाय पोरांनी. आता आपण थेट जाऊया हरिश्चंद्रगडवरती. इथं समोर दिसत नसेल तुम्हाला, मे बी थोडं ब्लर दिसतंय, बट आपल्याला त्या साईडला जायचंय. सो चलो चलते, अपनी जर्नी स्टार्ट करते. और ये जर्नी कैसी होती है, आमचा हा अनुभव कसा होतोय मी तुम्हाला शेअर करतो. सो चला. इथे पाणी पहा ना, किती पाणी वाहतंय भाई. हा मरणाचं पाणी वाहतंय इकडून. आता इकडून पहा, इकडून किती कमी फोर्स मध्ये येत आहे, पण इकडं किती फोर्स वाढली. कारण इकडं प्रेशर जास्त तयार होतोय, त्याच्यामुळे इकडून प्रेशर आणि ते काय झालं, पाणी स्पीड मध्ये जातंय. मजा येणार भाई. आता आम्ही इथं समोर आलोय हॉटेल सोमेश्वर मध्ये नाश्ता करण्यासाठी. मस्त नाश्ता करूया आणि थेट जाऊ वरती. हे बा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथंच 15-16 धबधबे दिसले भाई. का आलं नाही शिट, तिथं कोणीच नाही मित्रांनो, तिथं कोणीच नाही. समोरच्या हॉटेलमध्ये जाऊ, तिथं तर असलं पाहिजे. तिथं आहे का काही पण. नाश्त्यामध्ये मॅगी बघतो. कितीला आहे मॅगी, कितीला आहे मॅगी? 40ला. 40ला मॅगी. किती खायची, किती घ्यायच्या सगळ्यांना लेके, सगळ्यांना लेके किती? 6 द्या, 6 मॅगी द्या.
तिथं मॅगीची ऑर्डर दिली. आता यांचं मन वेगळंच चाललं की दुसरीकडे जाऊ. पण दुसरीकडे जाऊन तरी काय भेटणार बरं का? मॅगी खाऊ, पोट भरून तर नाही खाता येणार. बाहेर आलोय घरी घरी मम्मीच्या हातचं पोटभर भेटतं, बाहेर नसतं भेटत. सो मस्त मॅगी खाऊ, थोडं पोटाला फ्रेश करूया. आणि तुम्हाला एक सांगू का, आज आम्ही तोंड पण नाही धुतलंय, म्हणजे ब्रश पण नाही केलाय. सो ठीक आहे, सॉरी तुम्हाला पण कसं आहे की ती प्रवास आता जमलं नाही मित्रांनो. सो आता मस्त थोड्या वेळातच मॅगी तयार होईल, मॅगी खाऊया. सगळे थांबले इथं, मॅगी खाऊ. फायनली मॅगी तयार झाली आहे. मस्त मॅगी खाऊ. हे तोंड लावू नको, मस्त आम्ही बसलोय सगळेजण, मस्त मॅगी खाऊया. पहाडो की मॅगी, डोंगरावरची मॅगी खाऊ मस्त. साधी मॅगी रे, काहीच नाही राम्याच्यात तर, काहीच नाही याच्यात तर भाई, काहीच नाही याच्यात कांदा बिंदा. मग मम्मी त्याच्यापेक्षा किती भारी बनवते राव भाई, मग घेतली पाहिजे मला ही. ठीक आहे, ट्राय करते. ही आहे ती कमान हरिश्चंद्रगडची. हा पायथा इथून हरिश्चंद्रगड पासून इथून वरती जावं लागतं. अशा याच्या पायऱ्या आहे. मस्त वरती जाऊया. सगळ्यात पहिले तिथं फोटोज काढू. हे दोघं जण येत आहे आता. बघा हे बघा, हे पाणी बघा इकडं, आणि हे धबधबे बघा. आता थोडं क्लिअर झालंय, मस्त आता मस्त वाटतंय. पण विषय कसा होता, धुक्यामध्ये जाण्याचा एक्सपिरियन्सच वेगळा असतो भाई. फायनली आम्ही चाललोय हरिश्चंद्रगड वरती. हा इजा पायथा आहे. चलो आता आम्ही चाललोय वरती. मस्त अशा पायऱ्या आहे, मस्त जाऊया वरती. भरपूर साऱ्या पायऱ्या अशा मला वाटतंय. ठीक आहे, जाऊ बघू क्या होता है, देखते. यांनी माझ्या हातात बॉटल दिली यार, इथं मला ब्लॉग बनवायचा. यांना माझ्या हातातच बॉटल दिली. आणि हे बा, जिम बंद आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यामुळे ह्या पायऱ्या चढायला खूप हाल होणार आहे, कारण लंब्या पायऱ्या आहे. अरे बाप, अरे दोन चिखल आहे. अरे खडक. अच्छा ठीक आहे, तू आता एक हातामध्ये काठी घेऊन टाक. नको बाळ, नको बाळ. मस्त आता इथून काठी घ्यायची का? हे काठी घ्यायची का? ठीक आहे, चला वरती जाऊ. हा नजारा बघा, इकडून पण डोंगर, इकडून पण डोंगर, आणि तो धबधबा. ओ माय गॉड, ओ माय गुडनेस. भाई काय रस्ता आहे. ही दोरी दिसते का? ही दोरी साईन साठी ठेवली आहे की जर तुम्ही रस्ता विसरले तर त्या दोरीला फॉलो करायचं, म्हणजे तुम्ही बरोबर रस्त्याने चालतात. बट असाच रस्ता जर असला ना, खूप हाल होते. ठीक आहे, अजून एवढे आले पण जसं चढत जातोय ना, तसं कॅपॅसिटी लो होतीये. आपली जी पाण्याची बॉटल खाली 20 रुपयाला भेटते, किंवा समजा 15ला भेटते, किंवा 10ला भेटते कुठं. बट ऑलमोस्ट ठिकाणी तर 20लाच भेटते, बरोबर. बट गडावरती खाय प्यायला सर्व आहे, दुकान आहे, बट तिथं खूप कॉस्ट आहे. खाण्याची पिण्याची खूप कॉस्ट आहे. पाण्याची बॉटल 50 रुपयाला आहे, कारण हे काका खालून ते पुरं पाण्याचा बॉक्स समजा त्याच्यात भरून आणलंय त्या गोणीमध्ये, ते वरती घेऊन जाता भाई, एवढ्या उंचीवरती. आपल्याला तरी पै चालायला त्रास होतोय, तेवढं ओझं घेऊन चालताय. मग बरोबर आहे भाई, कॉस्ट महाग असेलच ना. त्यामुळं वरती गेल्यावरती ना धावताव नका करत जाऊ, डायरेक्ट जी काय वस्तू असेल ती घेऊन टाकत जा. तसं त्यांची पण मेहनत असते वरती पाणी नेण्यामध्ये, सामान नेण्यामध्ये. हाल तेवढेच होते, मजा पण तेवढीच येते. बट ही ट्रिप आमच्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे, अविस्मरणीय. त्यामुळं मस्त चढत जाऊ हे डायरेक्ट वरती जाऊ. वरचा जो आपल्याला व्ह्यू दिसणार आहे भाई, तो क्रेझी दिसणार, क्रेझी. त्याच्यामुळं इथं थकून काहीच फायदा नाही, आपण वरती जाऊया. सो आता हळूहळू पाय ठेवत मस्त दम्माने वरती जाऊ. टाइम लागला तरी काही फरक नाही पडला. फायनली दगडात चढत आता शिड्या लागल्या भाई.
मस्त त्या सिड्यावरून चढत चढत वरती जाऊ. दम्मान हा, दम्मान चला रे, दम्मान चला, दम्मान चलो दम्मान. भाई पायऱ्यावरून चढतोय, ठीक आहे पायऱ्या पक्क्या आहे, पण भीती वाटते चढत आम्हाला. पायऱ्या पायऱ्या जातात. वाव, पहिले पायऱ्या लागल्या, आता याच चढून चढून याला हात धरून वरती जाणं आहे. एवढं काही रिस्की नाही आहे, बट तुम्ही तुमच्या हिशोबाने या. थोडं असं लक्षपूर्वक पाय ठेवून ठेवण्या, मस्ती मजा करू नका, नाहीतर आपल्या आयुष्याची मस्ती मजा होईल नाही का. त्याच्यामुळं शांत मनाने या. हवा जास्त वाढलेली आहे, हवामुळं पाऊस पण जास्त असा चेहऱ्यावरती लागतोय. हात थांबला थांबला. त्याच्यामुळं भाई इथून जायचं, या धबधबा दिसतोय धबधबा, तिथून असं गोल फिरून जायचंय. आता डोळ्याला पाणी लागते, लवकर लवकर चला, पाणी जास्त लागतंय. यस, खरंच पाणी लागते भावांना, मजाक नाही करत आहे. तुम्हाला पण अनुभव येत असेल आमची परिस्थिती बघून. हे बघा ना, असं पाणी पाणी हळूहळू पाणी पाणी लागते पायाला. मस्त आम्ही पुराच्या पुरं ओले झालोय पूर्ण. भाई तिथून वरतून डोक्यावरून पाणी पडवलंय बघ. दिसतंय तुम्हाला, हे बघा वरून पाणी पडतंय, प्रॉपर पाणी पडतंय अंगावरती. आणि मस्त डोक्यावरती पाणी पडतंय माझं. भाई व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. पैसा वसूल. अंगावरती पाणी पडतंय, हातात ही पाण्याची बॉटल आहे, आणि इथं समोर आहे धबधबा जो लांबून दिसत होतो. इथून त्याच्या जवळ आलोय आम्ही, जवळ. भाई काय भारी दिसतंय. आता आम्ही वरती वरती आलोय, या धबधब्याच्या पुढे आलोय, आणि आता आमचा असा विचार झालाय की हे खाऊया. काय म्हणते त्याला, काय म्हणते त्याला, नाही नाही मराठी मराठी मक्याचा कणीस, भुट्टा खाऊ गरमा गरम. मस्त असा भुट्टा आहे, मस्त भुट्टा खाऊया. मस्त आपला भुट्टा आला आहे मित्रांनो, मस्त भुट्टा खाऊ या वातावरणामध्ये. पूर्ण दुःख झाले. मस्त आम्ही 4 जण भुट्टा खातोय, म्हणजे मक्याचा कणीस खातोय. मस्त मस्त भाई. मी आता जे बघितलंय, माझ्या डोळ्यांनी जे आता बघितलंय, अरे बाप रे बाप, नाद. काय नाद गोष्ट दिसली मला, नाद मला दाखवा. आता भाई इथून सगळं पाणी पडतंय, ठीक आहे. इकडं समोर बघा, ये क्या है बबलू, काय आहे ते, काय वॉटरफॉल, मस्त वॉटरफॉल आहे भाई. बस काय भारी दिसतंय. आणि इकडून खाली पडतंय भाई, इकडून खाली असं जात जात हे छोटे छोटे, बट काय सुंदर दिसतंय, किती सुंदर दिसतंय भाई. आणि इकडून मस्त पाणी पडतंय, अरे बाप भाई इतकं भारी वाटतंय. इथून पुरं पाणी वाहत आहे, आणि समोरच इथं वरून पाणी पडतंय. ठीक आहे, मी दम्मान चालतोय, फोनच्या नादी कॅमेऱ्याच्या नादी नाही लागणार. आपण कमी लक्ष देऊ, पण आपल्या सेफ्टीकडे आपण जास्त लक्ष देऊया. आवाज नसेल येत तुम्हाला, बट पाणी कसं पडतंय ना. भाई निसर्गाची किमया काय महान आहे. माणूस जे बनवतं ते खूप सुंदर असतं, पण निसर्ग जे बनवतो ते माणसापेक्षाही जास्त सुंदर असतं. त्याला कोणताही आर्टिफिशियलचा टच नसतो, ते एकदम नॅचरल असतं. त्याचं खास बरं म्हणजे हा झरणा. भाई हा झरणा किती सुंदर दिसतोय, तुम्ही बघा ना एकदा, किती सुंदर दिसतोय. स्टार्ट होतंय तिथून वरतून, तसं येत 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 असं खाली प्रॉपर त्या साईडला होतं. इकडं छोट छोटे धबधबे ते असं वाटतंय की जणू म्हणजे काय असं व्हाईट कलरच्या दोरी असते का, दोरी तशा दिसतात. इतका सुंदर दिसतंय, हा खतरनाक व्ह्यू होतो इथून, मस्त एकदम. भाई मस्त वाटलं का, वरती जाऊन मस्त वाटलं, एक नंबर. आता फुल एन्जॉय, पैसा वसूल कार्यक्रम, पैसा वसूल आहे भाऊ. भाऊ चला वरती. आता इतका कॉन्फिडन्स, अरे काय फोटो काहीच नाही, इतका कॉन्फिडन्स आलाय भाई. डायरेक्ट इकडून तिकडे जाऊ शकतो, इतका कॉन्फिडन्स आलाय.
तुम्ही विचार पण नाही करा, मला इतका कॉन्फिडन्स आलाय. तू चल तू. माझी पहिली ट्रिप आहे. मी पहिल्यांदा कोणत्या तरी गडावरती चढायला आलोय, गड चढण्यासाठी आलोय. हा गड मला रडवणार आहे. एवढे सुंदर सुंदर व्ह्यू दाखवून, इतके सुंदर सुंदर व्ह्यू दिसताय मला. 2-2 मिनिटावरती हे व्ह्यू, काय व्ह्यू दिसताय. मस्त पाणी पडतंय, मस्त एन्जॉय चालू आहे. इतका एन्जॉय भाई आजपर्यंत नाही आला. आजपर्यंत काय व्ह्यू या, व्हॉट अ व्ह्यू बाई. काय मजा येते, काय मजा. बोबड्या हो, क्लीन आउट. बोबड्या हो. मे बी मला असं का वाटतंय की आम्ही इथं पोहोचलोय. आमची जी डेस्टिनेशन होती, जे हरिश्चंद्रगड होतो, जो कोकणकडा होता, तिथं आम्ही पोहोचलेलो आहे. आणि थोडंच बाकी भावांना, थोडंच बाकी आहे. मस्त इकडं वरती जाऊया. म्हणजे मला माहित नाही की आम्ही पोहोचलो नाही, पण मला असं वाटतं की आम्ही पोहोचलोय. वरती जाऊन बघू. इथे समोर एक दुकान आहे भाई, त्याला किती स्ट्रगल करायला लागत असेल ते सामान वरती आरामशीर जिरली. बट यस, वरती जाऊ, मस्त व्ह्यू बघूया, मंदिराचं दर्शन घेऊया. मंदिर कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि आपलं महादेवाचं जे 4 खांबांचं मंदिर आहे, जे कलियुगाचं मंदिर आहे, ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवतो. आणि काय म्हणतो ना, कोकणकडा कसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तिथं किती वारं चालू आहे ते पण दाखवतो. आणि भाई ह्याची, ह्या हरिश्चंद्रगडची जी उंची आहे ती 4670 फूट आहे. म्हणजे 3 किलोमीटरचा रस्ता आहे भाई, पुरा 3 किलोमीटरचा. क्या आप चढ सकते हो? चढ सकते तर आहो ना भाई. मस्त एन्जॉय करा भावांनी. आम्ही जातो समोर. चला रे भावांना, दमा समोर जाऊया, मस्त व्ह्यू बघूया. दादा आलंय का, पोहोचलंय का? हा गे भाई, फाइनली अपन पोहोचलेलो है. थोड़ा बाकी, कई देर बाकी है. सामने जाके देखते हैं कैसा व्यू आता है. मैं आपको दिखाता हूँ ये व्यू मेरे अंदाज से. बहुत लोगों ने आपको दिखाया होगा, पण मी माझ्या ब्लॉग मध्ये भावांना तुम्हाला दाखवतो. भाई इतक्या उंचीवरती भाई, आणि इतक्या उंचीवरती तुम्हाला विश्वास पण नाही माझ्या मित्रांनो. खूप जास्त क्वालिटी ब्लर झाली असेल, कारण पाऊस जास्त आलाय आणि या फोन मधून भिजलाय. आय गेस की मधून खरंच भिजलाय वाटतं. बट यस भावना, तुम्ही क्वालिटी नका बघू, माझी मेहनत बघा तुम्ही. तुम्ही क्वालिटी काय बघता, तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. थोडंच राहिलंय भाई. फायनली वी आर रिच आवर डेस्टिनेशन, जो की है द ओजी, द मंदिर हरिश्चंद्रगड. गर्व आहे भाव, गर्व मराठी असल्याचा. आपल्या इतिहासात अशा जागेवरती मंदिर आहेत. 4670 फुटावरती 3 किलोमीटरची चढाई चढून हे मंदिर बघण्यासाठी आलोय. आणि द स्पेशल थिंग की इथं एक असं महादेवाचं मंदिर आहे ज्याला 4 खांब आहेत, पण ते 4 खांबातले 3 खांब पडलेले. आता जो युग चालू आहे, कलियुग जो चालू आहे, त्याचा एक खांब राहिलेला आहे. तो जर खांब तुटला देन ये धरती खत्म हो जाईल. क्या बोला मैंने, ही धरती संपून जाईल भावांनो. इतका कॉन्फिडन्स आलाय ना तुम्हाला काय सांगू. ठीक आहे, माईक नाही रे, माईक पाहिजे होता, पॉवर बँक पाहिजे होती, आणि ड्रोन पाहिजे होता. ठीक आहे, ड्रोन याच्यात उडवता नसता आला. बट क्या ही बोले यार, मुझे इतनी खुशी हो रही है, मैं आपको बता भी नहीं सकता. ओ माय गुडनेस. मंदिर दाखवतो भाव तुम्हाला समोर. जस्ट वेट. दी ओजी, द हरिश्चंद्रगड.
तुम्हाला हे मंदिर दिसतंय भावांनो, या मंदिरासाठी 3 किलोमीटर चढाई चढून आलोय. फायनली मंदिरात पोहोचलोय भावांनो, लय आनंद होतोय. थोडं चढून आलोय हे मंदिर बघण्यासाठी. त्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, ती खुशी आहे, ती कॅमेरावर व्यक्त नाही होणार, पण मला माहिती मला किती आनंद होतोय. भाई तर किती लोक आहे बघा दर्शनासाठी आले. एवढ्या पावसामध्ये आले, एवढा पाऊस चालू, एवढं चढून आले, एवढे लोक आहे भावांनो इथं एका मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले. तुम्ही विचार करू शकता. दिस इज दी हरिश्चंद्रगड. हे आहे ते मंदिर. आता आपण मंदिरात जाऊ. खूप गप्पा मारल्या आपण आता प्रॉपर दर्शन करूया. त्यानंतर मस्त व्हिडिओज काढू, फोटोज काढूया, मस्त इथं थोड्या वेळ चिल करूया आणि त्यानंतर कोकण कडा पाहायला जाऊया. यस, कोकण कडा पाहायला जाऊ आणि तुम्हाला ते महादेवाचं मंदिर पण दाखवतो भावांनो. नमः शिवाय. या साईडने सरळ जर गेलं आपण आपल्याला कोकण कडा लागतो. पहिले इथं दर्शन करून रांगा लागलेले भरपूर. इथं दर्शन केल्यानंतर आपण कलिंगराचं मंदिर बघू. ते मंदिर बघितल्यानंतर फिर अपन जाएंगे उधर कोकण कडा में. और मैं आपको एक चीज दिखाता हूँ भाई. ये देखो, ये काय काय बट इथं ना अशी शेल सारखं बनवलेलं आहे मस्त. आणि हे पुऱ्या याच्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे. मित्रांनो, आता सगळे पोर आले आमचे. सो आता मंदिरात जाऊन मस्त दर्शन करूया मंदिरामध्ये. आणि मधून मंदिर कसं आहे मी फर्स्ट टाइम बघणार आहे. सो यस, अंदर जाते हैं, मंदिर दिखाता हूं आपको मंदिर कैसा है. तो चलो भाई चलते हैं. मी तर खूप एक्साइटेड आहे. छोटी महादेवाची पिंड आहे, खूप जुन्या काळातली भाई, खूप जुन्या काळातली. आणि मस्त असं मंदिर आहे. इथे छोटी मूर्ती भाई. आता आम्ही ना इथं रांगा लागतोय, मध्ये जाऊ, मस्त दर्शन घेऊया. आता मंदिरात एंटर करूया. या 2 साईडला असं आहे, आय डोंट नो भाई काय. इथं ना माहिती लिहिलेली आहे 1958 मध्ये. जो भी होगा भाई पढ़ लो, काही नाही दे रहा है. आणि माझ्याकडे टाइम पण नाही, तो मैं आपको इतना बता भी नहीं सकता हूँ. मंदिर के अंदर जाते हैं. मंदिरात पण पाऊस झालेला आहे. पाऊस म्हणजे पाणी तुंबलंय भावलं. मंदिर ऑफ हरिश्चंद्रगड, महादेवाचं मंदिर आहे. ही नंदी, खूप सारे असे महादेवाचं मंदिर आहे. या साईडला पण एक महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, या साईडला एक महादेवाचं मंदिर आहे. आधी मेन या मंदिराचं दर्शन पुरं पाणी झालेलं आहे. आम्ही पुढे मस्त मंदिर बघा भावांनो. मंदिर किती जुनं मंदिर आहे, किती जुनं मंदिर आहे. म्हणजे मंदिराच्या तर पुरे झाडं आणले, एकदम जुनं मंदिर आहे. तिला शेंदूर लावलाय, पाया पडून घे भाई. हे आहे महादेव मंदिर. जर तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर भाई महादेवाचं मंदिर आहे. मंदिरात दर्शन केले. त्याच्या बाजूचं हे स्ट्रक्चर, त्याच्या बाजूला स्ट्रक्चर पहा भाई, किती भारी, किती जुनं मंदिर आहे. बापरे बाप. एवढ्या पाण्यामध्ये दरवर्षी पुरं पाण्यामध्ये राहतं, तरी पण हे मंदिर अजून जसेच तसं आहे. इथं पण स्ट्रक्चर आहे. आता कोणते देवांची मूर्ती भाई एवढं नाही सांगू शकत, खरं नाही सांगू शकत तुम्हाला. हे जे पिलर्स आहेत, हा जो नंदी आहे हा पौराणिक काळातला नंदी आहे, एकदम पौराणिक काळातला नंदी. मनोज भाऊ कसं वाटतंय? एकच नंबर भैया, भारी वाटतंय. हा ना, खरंच सगळं. ही गणपती बाप्पाची मूर्ती इथं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. व्हॉट अ मंदिर.
हा स्ट्रक्चर आहे भाई इस मंदिरचा. तिथे हे पूर्ण पाण्याने भरलंय, पूर्ण पाण्याने भरलंय. अनंताय नमो नमः. इथे एक हत्ती हे दिसतंय तुम्हाला, एक हत्ती भाई, एक हत्ती. ते क्लिअर नसेल दिसतंय का, हत्ती मस्त असे देवांचे नक्षीकाम केलेले आहे. हे ते मंदिर आहे. तुम्ही या मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता भाई, किती जुनं स्ट्रक्चर दिसतंय. इथे एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. ही गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप जुनी आहे, थोडी असं त्याला डेंट झाली थोडी, बट यस खूप भारी दिसते. इकडं समोर पण काय भारी बघा ना यार. इथं हे एक मंदिर आहे, सिद्धेश्वर महाविष्णूंचं मंदिर आहे. इथं पाणी तुंबलंय भाई. एक मिनिट हा, सॉरी. हे विष्णूजींचं मंदिर आहे, पूर्ण पाण्यामध्ये आणि पूर्ण मंदिर गळत आहे. बट यस त्या काळातल्या मंदिर म्हणल्यावरती कळणारच भाई. आणि ना इथं हे स्ट्रक्चर वा किती कोरीव काम केलेलं आहे भाई, किती कोरीव काम केलेलं. असं एक महादेवाचं मंदिर जे कलियुगाशी जोडलेलं आहे. त्या मंदिराचे 3 खांब तुटलेले आणि एकच खांब बाकी आहे. आणि ही धरती जेव्हा संपेल तेव्हाच तो खांब तुटणार आहे. म्हणजे तो खांब तुटल्यानंतर ही धरती संपणार. ठीक आहे, मागं पुढे झालंय, माफ करा. बट तिथं खाली जायचं आपल्याला. सगळेजण तिथं पाय पडण्यासाठी गेले. या एवढ्या जागेमध्ये ते मंदिर आहे आणि त्या मंदिराचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. ताई पडशील बरं का, या साईडनी ताई, या साईडनी या, इकडून ये ना कोपऱ्यातून. इथे या ताई, इथे या. टाकले तरी ताई तुम्हाला बसायचं वरतीच बसा ना, पडशाल तुम्ही. पडाल रे बिचारी. ठीक आहे, खाली जाऊ. चला खाली जाऊ मित्रांनो, खाली जाऊया. ते मंदिर दाखवत तुम्हाला. दम से चलो, दम से. एवढे पाण्यामध्ये एवढं जे खळखळ पाणी वाहतंय, त्या पाण्यातून आपल्याला ह्या मंदिरामध्ये जायचंय. जे मंदिर आपण फक्त रील्स वरती बघत आलोय, युट्यूबला बघत आलोय, आज ते साक्षात आपल्या डोळ्यांनी बघणार आहे. माझ्या डोळ्यांनी मी तुम्हाला पण दाखवणार आहे, मी पण बघणार आहे. व्हॉट अ व्ह्यू. मित्रांनो, कॅमेरा थोडा ब्लर येत असेल बट ऍडजस्ट करा. बट हा नजारा बघा भावना. एवढं पाणी आहे, तिकडे दगड टाकले. चलो खाली चलो. वाव. इथून पाण्यातून जायचंय. थँक्यू सहकार्यासाठी. बरं बास, पाणी बाई किती खोल आहे भाई. हे पाणी पाहा किती खोल आहे भाई. अंगाला काट येत आहे, माहिती का, काट येत आहे. पावसामुळे काट येत आहे. आणि मंदिर मला बघायचंय, त्याच्यामुळं पण पडन थांबा, सॉरी. त्याच्यामुळं पण माझ्या अंगाला काट येत आहे भाई. जस्ट अ मिनिट, मंदिर दाखवतो. भाई हे ते मंदिर आहे महादेवाचं, ज्याचे 3 पिलर तुटलेले आणि 1 पिलर बाकी फक्त. हर हर महादेव. भाई हेच ते मंदिर आहे. आणि ना इथं ही महादेवाची खूप मोठी विशाल पिंड आहे, खूप मोठी पिंड आहे. आणि ना हा एक पिलर, त्याच्या मागे एक पिलर आहे, तो एक पिलर आहे. 3 पिलर तुटलेले आहेत, त्यातला हा एक पिलर बाकी आहे. आणि हाच जो पिलर आहे ज्याच्यावरती ही धरती कायम आहे. हा जेव्हा हे जेव्हा पिलर तुटेल तेव्हा ही धरती नष्ट होणार आहे असं मानलं जातं. इथं पाणी खूप जास्त आहे आणि ना पाण्यामध्ये खूप साप आहे, 2-3 साप आहे. त्याच्यामुळे ना रिस्क नाहीच घेतलेली, तीच बरी आहे. नाही तर पाण्यात तर जाऊ शकतो ना, बट कशाला रिस्क घ्यायची, पुरं भरलंय पाण्याने. आणि तिथं त्या साईडनी ना मागं 2 साप आहे भावानं. त्याच्यामुळे ना कोणी जास्त पाण्यामध्ये जात नाही. बट यस, बाहेर पाऊस खूप जास्त चालू आहे. जास्त तुम्हाला क्लिअरिटी खूप कमी येते भावानं, मला पण माहिती आहे. बट प्लीज ऍडजस्ट करा. हे जे बघायचं हे क्लिअरिटी नसून ते एक भावना आहे माझी. मी तुम्हाला माझ्या मनातून सांगतोय की मंदिर कसं आहे, ही फिलिंग कशी, ही स्ट्रॉंग फिलिंग, प्रसन्न वातावरण खूप भारी आहे. सॉरी. चला भावना, आता डायरेक्ट कोकण कड्याकडे. आता आम्ही चाललोय कोकण कड्याला. आता दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं, जे कलियुगाशी जोडलेलं आहे त्याचा संबंध.
त्याचं दर्शन घेतलं. आता आम्ही चाललोय कोकण कड्याला आणि कोकण कडा इथून त्या मंदिरापासून अर्ध्या घंट्यावरती आणि ह्या पाण्यातून जावं लागतंय. प्रॉपर पाणी दगड आणि प्रॉपर पाऊस पडतोय वरून आणि फोन पण थोडाफार ओला झालाय. त्यातल्या त्यात त्याची चार्जिंग पण संपली आहे. सो आपण शॉर्ट मध्ये सगळं आवरूया. आता लय बडबड केली आपण. हे पाणी मारतोय. क्या है ये? क्यों है ये? क्यों है ये? क्या है ये? क्या समा? चिमणी उडाली, कावळा उडाला, हत्ती उडाला, पाणी उडालं, पण आम्ही कुठे आहे? आम्ही तर इथंच ना, आम्ही लय वरती डोंगराच्या. भाई ये मैं कहाँ पे आ गया? इतने पानी में ये मैं कहाँ पे आ गया दोस्तों? एवढ्या पाण्यात मला झोपायचंय. लय भारी वाटतंय भावा, लय भारी वाटतंय. तुषार भाऊ लक्कड यांनी समाधी घेतली. समाधी. तुषार भाऊ लक्कड जिंदाबाद. तुषार भाऊ पाटील जिंदाबाद. पाण्यात मित्रांनो, पाण्यात खेळणं सुरक्षित नाहीये. पहिले पाणी सेफ आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यात खेळतोय. सो प्लीज राहुल भाऊ बसा. राहुल भाऊ झोपा पाण्यात. राहुल भाऊ झोपा. झोपा झोपाळा रे झोपाळा रे झोपाळा. मार रे मार रे झोपाळा. मार मार कुत्र्याला मार. मार रावल्याला मार. काय आम्हाला काय गाणं आहे काय माहिती. दगड पाडा किती मोठे मोठे भाई. पुरे मोठे मोठे स्टोन आहे. इकडून मस्त वरून पाणी येते धबधब्याचं. पण तिथं इतकी मजा येते भावांनो. खतरनाक मजा येते. खतरनाक. असं बसावं लागतं. नाही बनत. पुसावं लागतं. भाई मस्त मस्त पाणी आहे. मस्त मजा येते. माझी येते भैया. बुटा खराब होते. मी बुटा पण धुवून घेतो. ए चिमणी उडा आली. ए कावळा उडा आला. ए चिमणी उडा आली. ए कावळा उडा आला. ए चिमणी उडा आली. ए कावळा उडा आला. चिमणी उडा आली. माझा कावळा उडा आला. कावळा उडा आला. माझा कावळा उडा आला. कावळा उडा आला. माझा कावळा उडा आला. क्वालिटी रे आली तरी चालली भावना. मजा करून घेऊ. मजा करू. मजा करू. ए मजा करू. बाप रे बाप. काय अविस्मरणीय ट्रिप आहे पाणी. बासुंदी नाच नाच नाच. तेरा बाप ने परमिशन ली हमने. नाच बासुंदी नाच. तेरा बाप ने परमिशन ली हमने. बासुंदी नाच. बासुंदी नाच. तेरा बाप ने परमिशन ली हमने. नाच नाच. फायनली या ब्लॉगचा शेवट म्हणजेच कोकण कडा. फायनली एवढं विक्री 20-30 मिनिटं आम्ही चालून मंदिरापासून 30 मिनिटं आम्ही चालून इथं मस्त मस्त अशा दुकानं आहे. ज्यांना कोणाला भूक वगैरे लागली सो त्यासाठी दुकानं पण आहे भाई. की असं नाही की तुम्ही एवढ्या वरती येत आहे आणि तुम्हाला खाय प्यायला काही नाही. फक्त एवढं की कॉस्ट खूप जास्त आहे. जशी खाली भेटते आपल्याला त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. बट इज वर्थ इट भाई. एवढ्या वरती तुम्हाला कोणी आयतं नाही आणून देणार आहे. फायनली आम्ही आलोय आमच्या शेवट कोकण कडाला. इथे एक मस्त झाड आहे. इथं भरपूर साऱ्या अशा दुकानं आहेत आणि मस्त असं पाणी वाहत आहे. भाई मला पण सांगा रे पाणी कुठं जास्त आहे कुठं कमी. ठीक आहे मी येतो. इथं पाणी खूप जास्त मित्रांनो. मस्त पाऊस पडतोय वरून त्याच्यामुळे इकडं फ्लो जास्त झालाय पाण्याचा. म्हणजे पाऊस जास्त पडलाय बाकी काही नाही. बट ये फाइनली वी रीच आवर डेस्टिनेशन जो कि है कोकण खड़ा. भाई ये लास्ट स्टेप है. ये लास्ट ब्लॉक का अंत है और चार्जिंग भी खत्म है. बट मुझे एक्सपीरियंस लेना है. यहाँ से नज़ारे कैसे दिखते हैं. यहाँ से हम अगर एक लकड़ी फेक दे किंवा झाडाची फांदी फेकली. आता हिंदी मराठी मिक्सिंग जातं बरं का. झाडाची फांदी वगैरे जर फेकली तर भावांनो हे किती लांब पर्यंत जाते हे मला बघायचंय. सो आपण ते चेक करूया आणि इथला एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला एक दाखवतो. तुम्हाला एक झलक दाखवतो.
समजा असं गड्ड आहे किंवा एक दरी आहे. आपण दरीकडे बघितल्यावरती आपल्याला लगेच दरीचं खोल भाग दिसतं. बट ही सगळ्यात उंचीवरती असलेली दरी आहे. बट या दरीला इतके धुके इथं पूर्ण व्हाईट दिसतं. व्हाईट शिवाय इथं काहीच नाही दिसत, काहीच नाही. हे पूर्ण धुके. नॉट अ पावडर, नॉट अ मॅनमेड, इट्स अ नॅचरल थिंग. हे फक्त वातावरणाचा कमाल आहे. वातावरणामुळे एवढे धुके आले भाई. शेवटपर्यंत सगळ्यात उंच टेकडी, सगळ्यात उंच. बट यस भाई, काय भारी दिसतंय. आवाज कसा येतोय बघा, तुम्हाला आवाज येतोय का? लोक म्हणतात वेस्ट ऑफ टाइम आहे. ठीक आहे भाई, वेस्ट ऑफ टाइम आहे. माझ्यासाठी हे अविस्मरणीय क्षण आहे. आम्हाला जे आता भेटले ना, ते म्हणते की भाई नको जाऊ, खरंच पानसट आहे, फक्त धुके बाकी काहीच नाही. बट भाई हे बघ, हे दिसतंय तुम्हाला? दिसतंय का? वा दिसतंय का? हा, फेक रे अजून काहीतरी. घे बरं की फेक. घे चालतं, ओलं वगैरे सगळं चालतं. घे साईडली फेक. दम्मानी तुषार भाऊ आपल्याला फेकून दाखवत आहे. फेक. तेव्हा ते उडून वापस येते. ठीक आहे, ते जास्त ओलं होतं ना, त्याच्यामुळे ते खाली पडलं. बट यस भाऊ, परत फेकून दाखव. ते बघा, दिसतंय का? तेव्हा ते पूर्ण हवेचा दाब आहे. म्हणजे खाली वस्तू जाऊ शकत नाही. पूर्ण हवेच्या दाबामुळे पूर्ण मागे फेकले जाते. तर फायनली आपण जो विचार केला होता, जी ट्रिप केली होती, ज्या ट्रिप साठी रात्रभर जागून, रात्री अचानक प्लॅनिंग करून डायरेक्ट प्लॅन म्हणला, डायरेक्ट निघलो थेट गाडी घेऊन हरिश्चंद्रगडला. ठीक आहे, हरिश्चंद्रगडला आलो, मस्त मजा केली. तुम्ही बघितलंच ब्लॉग मध्ये आतापर्यंत. पहिल्या पार्ट मध्ये, या पार्ट मध्ये काय झालं भाई. ही ट्रिप, हा अनुभव, हे व्हिडिओज, हा ब्लॉग, हे अविस्मरणीय जागा, ही सुंदर जागा मी कधीच नाही विसरू शकत. मित्रांनो, ट्रिपला जा, मस्त मजा करा. हे 4-5 महिने आपल्याला मजा करायचे. पावसाळ्यातच खरी मजा येते. सो प्लीज ट्रिपला जा, मस्त एन्जॉय करा. घरात बसू नका. मी पण घरात बसलो होतो, पण मी आलो. आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ट्रिपला जा. आपला पुढे पण असेच नवीन ब्लॉग टाकण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या ज्या सुट्ट्या पडतात त्या सुट्ट्या आपण नाही पाडू, अशी मी दुआ करतो स्वतःलाच. सो यस, हेच होते आमचे हरिश्चंद्रगडचे ब्लॉग्स. तुम्हाला ही जर्नी कशी वाटली, आमची ट्रिप कशी वाटली, आमची मस्ती मजा कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. तुमची जर्नी. हा ठीक आहे, याचा व्हिडिओ काढतो मित्रांनो. सॉरी काढतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, आमची जर्नी आवडली असेल, आमची ट्रिप आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच एक नवीन ट्रिपला. ती सांगायलाच तुम्हाला मी काय ट्रिप ती तुम्हाला दिसल. सो यस, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.